सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतर आता या विरोधात कोर्टात याचिका दाखल झाली आहे। पण आता मराठा समाजानेही या प्रकरणात हायकोर्टात कॅव्हेट दाखल केले, ज्यानुसार मराठा आरक्षणाबाबत कुठलाही निर्णय घेण्याआधी जरांगेंचंही म्हणणं ऐकून घेण्याची मागणी करण्यात आली आहे। मराठा आरक्षण प्रश्नी आता कोर्टात लढाई। मराठा समाजाकडून सुद्धा कोर्टात कॅव्हेट। निर्णयाआधी जरांगे यांचं म्हणणं ऐकून घ्या, मराठा समाजाची न्यायालयात मागणी। राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर सुद्धा आरक्षणाचा वाद काही केल्या थांबत नाही। या आरक्षणाच्या विरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली। पण आता मराठा समाजानं सुद्धा सुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयात एक कॅव्हेट दाखल केलाय। त्यानुसार मराठा आरक्षणाबद्दल कोणताही निर्णय किंवा सुनावणी घेण्याआधी जरांगे पाटील यांचं म्हणणं ऐकून घेण्याची मागणी करण्यात आली आहे। नगरचं जे आपलं खंडपीठ आहे तिथंही जे 10% आरक्षण आहे त्याच्या बाबतीत कॅव्हेट दाखल केले आणि नागपूरलाही केले। यामध्ये आम्ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बाजू आणि मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय याच्यात घेऊ नये ही आमची मुख्य मागणी आहे। आणि दादा आणि आम्ही सगळे त्याच्यात असंच न्यायालयापुढे बाजू मांडणार आहोत। मराठा समाजाच्या या कॅव्हेटमुळे आता मराठा आरक्षणाचा न्यायालयाचा लढा आणखीन वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता रस्त्यावर सुरू असलेली मराठ्यांची ओबीसी आरक्षणासाठीची लढाई आता न्यायालयात लढली जाणार आहे। यात ओबीसीत दिलं तरच हे आरक्षण टिकणार आहे आणि न्यायमूर्ती शुक्रे आयोगाने आम्हाला मागास ठरवलेला आहे। त्यामुळे आता आम्ही ओबीसीत आहोत। पहिलेही अनेक कुणबीचे मनोजदादांमुळे अनेक कुणबीचे सर्टिफिकेट मिळालेले आहेत, अनेकांच्या नोंदी सापडत आहेत, लाखो लोकांना त्याचा फायदा होतोय। म्हणजे आम्ही मूळ ओबीसीच आहोत, त्यामुळे हे 10% सुद्धा त्याच्यातच घातलं पाहिजे अशी आमची माननीय न्यायालयाला विनंती असणार आहे। एकंदरीतच मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारनं वेगानं पावलं उचलत स्वतंत्र मराठा आरक्षण दिलं। पण यात ओबीसी आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यानं जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं। मात्र आता मराठा आंदोलकांनी थेट कोर्टात धाव घेतल्यानं मराठा आरक्षणाचा लढा आता पुन्हा एकदा न्यायालयाच्या दारात पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।